नमस्कार. शासनची या यूट्यूब चॅनल आप सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 3 मोठे आर्थिक लाभ शासनाने निर्गमित. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला चला आजचे नवीन अपडेट सविस्तर समजून चला सुरू करूया. 7व्या वेतन आयोगामध्ये देण्यात येणाऱ्या 3 लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेबाबत निर्गमित दिनांक 2 मार्च 2019 रोजी शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाकडून दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. वित्त विभागाचे दिनांक 2 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयामधील परिच्छेद क्रमांक वगळण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती. सदर शासन शुद्ध पत्रकानुसार वित्त विभागाच्या दिनांक 2/3/2019 रोजी शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक विवेचित सेवा कालावधीच्या नंतर संबंधित पदांच्या कर्तव्य तसेच जबाबदारीत वाढ न होता अकारात्मक तसेच तत्सम उच्च वेतन संरचना मंजूर करण्यात आलेला आणि येणारा लाभ या योजनेचा खालील पहिला लाभ येईल. उदाहरणार्थ, राज्य शासनाच्या मंत्रालय तसेच विधिमंडळ सचिवालय कक्ष अधिकाऱ्यांना 4 वर्षाच्या नियमित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी अकारात्मक वेतन रचना. त्या कर्मचारी आणि अधिकारी यांना पहिला लाभ म्हणून ज्या पदांची वेतन रचना मंजूर करण्यात आलेली आहे त्या पदाकरता विवेचित सेवेच्या कालावधीनंतर त्या पदांच्या कर्तव्य जबाबदाऱ्यामध्ये वाढ न होता अकारात्मक किंवा तत्सम उच्च वेतन संरचना हा दुसरा लाभ म्हणून मंजूर करण्यात येईल. हे पूर्णतः वगळण्यात येत आहे. याबाबतची शासन शुद्ध पत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. या संदर्भात राज्य शासनाचे वित्त विभागाकडून दिनांक 21/2/2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर निर्णय पुढील प्रमाणे पाहू. दिनांक 1/4/2010 रोजीच्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेमध्ये देखील सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित दिनांक 21/2/2024 रोजी वित्त विभागाच्या दिनांक 1/1/2010 रोजीच्या शासन निर्णयामध्ये परिच्छेद क्रमांक 2/3 विवक्षित सेवेचा कालावधी नंतर संबंधित पदांच्या कर्तव्य जबाबदाऱ्या वाढ न होता अकारात्मक किंवा तसे उच्च वेतन संरचनेचा मंजूर करण्यात आला आणि येणारा लाभ हा योजनेखालील पहिला लाभ समजण्यात येईल. जसे की मंत्रालय आणि विधिमंडळ सचिवालयातील कक्ष अधिकाऱ्यांना 4 वर्षाच्या नियमित सेवा कालावधीनंतर देण्यात येत असणारी अकारात्मक वेतन रचना हा परिच्छेद पूर्णतः वगळण्यात येत आहे. त्याचबरोबर वित्त विभागाचे दिनांक 1/4/2010 रोजीच्या निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2(क)(1) मधील तसेच या योजनेमधील पहिला लाभ म्हणून त्या पदांची वेतन संरचना मंजूर करण्यात आलेली आहे. त्या पदाला विवक्षित सेवेचा कालावधीनंतर त्या पदांच्या कर्तव्य जबाबदाऱ्या वाढ न होता अकारात्मक किंवा तत्सम उच्च वेतन संरचना मंजूर करण्यात येत असेल तर ती अकार्यक्षम किंवा तत्सम उच्च वेतन संरचना दुसरा लाभ म्हणून मंजूर करण्यात येईल. हे वाक्य वगळण्यात येत आहे असे शासन शुद्ध पत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशीच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.